नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलंय। नाशिकमधून एकाला अटक करण्यात आली आहे। राहुरीतून सुद्धा एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिक पुणे पाठोपाठ आता लातूर कनेक्शनही समोर येत आहे। नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलंय। नाशिकमधील प्रिंटिंग प्रेस या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असल्याचा संशय सीबीआयला आहे। सूत्रांच्या म्हणण्यानुसार नीटच्या प्रश्नपत्रिकेची छपाई नाशिकमधल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये झाली होती। शुभम खैरनार नावाची व्यक्ती या छपाई प्रक्रियेमध्ये सहभागी होती। खैरनारने आपल्या अंतर्गत ओळखीचा गैरफायदा घेऊन प्रश्नपत्रिकांच्या प्रती मिळवल्या आणि पेपर फुटीचं जाळं सक्रिय झालं। आरोपींनी खरी प्रश्नपत्रिका थेट विकण्याऐवजी त्यावर अंदाजाची प्रश्नपत्रिका असं लेबल लावलं। प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर पहिला सौदा पुण्यामध्ये झाला। पुण्यामधल्या दलालांचं जाळं सक्रिय झालं आणि विविध राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका वितरित करण्याचं काम सुरू झालं। तपास यंत्रणांच्या मते हा पेपर सर्वप्रथम राजस्थानमधल्या वैद्यकीय कोचिंगचे प्रमुख केंद्र असलेल्या सिकरमध्ये पोहोचला। परीक्षेपूर्वी सिकरमधल्या अनेक विद्यार्थ्यांना तोच पेपर उपलब्ध करून देण्यात आला होता। हे जाळं टेलिग्रामच्या माध्यमातून देशभरात पसरलं। हे नेटवर्क महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, बिहार आणि आंध्र प्रदेशसह अंदाजे 10 राज्यांपर्यंत पोहोचलं होतं। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे परीक्षेच्या सुमारे 3 आठवडे आधीपासूनच ही प्रश्नपत्रिका सर्वत्र व्हायरल होत होती। परीक्षेनंतर जेव्हा प्रश्नपत्रिकेची तुलना केली गेली, व्हायरल झालेल्या अंदाजित प्रश्नपत्रिकेमधील 120हून अधिक प्रश्न हे मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत होते। सीबीआयनं या प्रकरणामध्ये नाशिकमधून शुभम खैरनार या तरुणाला अटक केली, तर अहिल्यानगरच्या राहुरीमधून धनंजय लोखंडे या युवकालाही ताब्यात घेण्यात आलं। पुण्यामधल्या कात्रजमधून मनीषा वाघमारे या महिलेला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे। आमचे नेते राहुल गांधीजींनी या अमृतकालाचं एक चांगलं उदाहरण काल दिलं आणि आता विषकाळ चाललेला आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे। या वाक्यामध्येच खूप सारं दडलेलं आहे। सीबीआई जांच कर रही है। सीबीआई को पूरा साथ हमारी पुलिस देगी। हम ये चाहते हैं कि जिस प्रकार की कार्रवाई हो रही है उसमें नीचे तक जाकर जो भी इसमें इन्वॉल्व है हर व्यक्ति के ऊपर कार्रवाई हो, उसके लिए पूरा सहकार्य हम लोग करेंगे। नीट पेपर फुटी विरोधामध्ये मुंबईतल्या सीईटी सेल कार्यालयासमोर युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बालगंधर्व चौकामध्ये आंदोलन केलं, तर नागपुरात बडकर चौकामध्ये युवक काँग्रेसनं आंदोलन करत याचा निषेध नोंदवलाय।